श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. सकाळची देवपूजा आटपून झालेली आहे आणि खूप छान वाटते. आज खूप दिवसानंतर ना आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड होते. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की व्हिडिओ खूप जास्त आहेत माझ्याकडे आणि ते हळूहळू करून मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे. सर्वांना माहिती आहे अधिक मास चालू आहे. अधिक मासाच्या महिन्यात लेकीचं आणि जावयाचं गोड कौतुक केलं जातं. लेकीला आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून पूजलं जातं. तर त्याच निमित्त मामा मामींनी भाचीचंही कौतुक करण्यासाठी बोलवलं होतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट परत भेटत नाही. वेळेनुसार गेलेली माणसं आणि गेलेली वेळ तीही आपल्याला परत मिळवता येत नाही. मधल्या काही महिन्यापूर्वी मामाची तब्येत ठीक नव्हती. त्यावेळेस काही येणं जमलं नव्हतं. आज मामाने आवर्जून धोंडे जेवणासाठी बोलवलं. मग म्हटलं भेटणंही होईल, गाठीभेटही होतं आणि मानसन्मानही होईल. मामा मामी काशीला जाऊन आले होते. त्यांनाही आहेर करायचाच होता. अगोदर सगळ्या जावयांसाठी जे मानपान देतात ते देऊन घेतलं. जावयाच्या आणि लेकींची आरती झाली. मामा मामीने छान असे प्रेझेंट आणले होते. साडी, निरांजन, ताट, अनारसे, तांब्याचं तांब्या, कपडे असं सगळं त्यांनी आहेर मुलींसाठी केला होता. त्याचबरोबर दोन्ही भाच्यांसाठीही केला होता. कामं तर सगळ्यांनाच आहे पण त्याच्यातून वेळ काढून थोडेसे हे मोमेंटही सेव्ह केले पाहिजेत ना, नाहीतर आयुष्याला रंग कसा येणार. मामाला मुलांपेक्षा मुलींचं आणि भाच्यांचं खूप जास्त कौतुक आहे आणि त्यांचंच हे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून येत होता. हा आनंद शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेच बिझी झालेले आहेत. कोणाकडे जाण्यासाठी वेळही नाही आहे. मला ही ऑर्डर चालूच होते. पार्लरमध्ये खूप जास्त व्याप वाढलेला आहे. मलाही जाणं पॉसिबल नव्हतं, पण मनात एकीकडून वाटलं की मामा एवढं कौतुकाने बोलवत आहे, यावेळेस जायला नको. त्याच निमित्ताने सगळेजण एकत्र येणार होतो. आठवणी गोळा होणार होत्या. मला राहायला जमणार नव्हतं, पण एक दिवसासाठी का होईना म्हणून म्हटलं भेटून यावं सगळ्यांना. बघा ना कशी जमली आमची जॉईंट फॅमिली. सगळे एकत्रित आल्यावर किती छान वाटतंय ना. आई वडील तर लेकींचं कौतुक करतातच, पण त्याचबरोबर लेकींचं कौतुक करायला मामा मामी, त्याचबरोबर मोठे भाऊ बहिणी, मावशी काका हे सगळे तर आहेतच, पण आपणही त्यांनी बोलवल्यानंतर जायला पाहिजेत. आपल्यालाही इगो नको, कारण याच छोट्या छोट्या गोष्टीवरून मनं जपली जातात आणि माणसं आहेत तर गाठीभेटी पडतात. या धोंडे जेवणाच्या निमित्ताने आम्ही भेटलोच नाही तर आम्ही आमचं लहानपणही जगून घेतलं. मामाच्या घरी सुट्टीला महिना आम्ही राहणारो. आज एक दिवसही आम्हाला वेळ नाही आहे ह्याची खूप खंत वाटत होती. पण या एकाच दिवसाने मी अख्खा उन्हाळ्याच्या सुट्टीतला महिना एन्जॉय केल्यासारखं मला फील झालं. कार्यक्रम तर खूप छान पडला. आहेरही खूप छान दिले. त्याचसोबत पूजाही होती, तीही संपन्न झाली होती. जेवणही खूप छान झालं होतं. सगळ्यांनी छान छान अशी फोटोही काढली होती. मामाच्या इथल्या धोंडे जेवणामध्ये कसलाही दिखावा नव्हता, कसलेही शोपीस नव्हते, कसलीही सजावट नव्हती, पण इथले ज्या काही आठवणी होत्या ना त्या अस्मरणीय होत्या. ह्या आजकाल गोष्टी कुठे पाहायला भेटतात आहे. मामा मामींनी त्यांच्या मुलींचाच नाही तर भाच्यांचा, त्याचबरोबर ती दोघी नंदींचा म्हणजेच मावशीचा मम्मीचाही खूप मान सन्मान केला. सगळ्यांच्या आहेर वगैरे देऊन झाले. गजर वाटले. सगळ्यांनी एकमेकांना गजर लावले. बघा आमची श्रुती कशी आईला गजरा लावली. मोबाईलमध्ये कॅप्चर करता येतात. धोंडे जेवणाचं माणसं नको मला बस आता. प्रांताने भरपूर पाहिजे. झोपलं
होय बाबा. हे लागन. मुलीचं आणि जावयाचं कौतुक आई वडील तर करतातच, त्याचबरोबर ते आमच्या मामा मामींनीही केलं. याचं कौतुक शब्दात करणं अशक्य आहे. त्याचबरोबर मुलांसोबत खेळून लहानपण जगलो. वर्षातून एकदा का होईना मामाची सुट्टी एन्जॉय करता आली याचा आनंद आहे. लहानपणीसारखं जसं मामाच्या गावाला सुट्टीला यायचं तसंच आताही मामाच्या गावाला सुट्टीला यावं असं नेहमी वाटत राहतं. आता आपण मोठे झालोत, आपलं तर बालपण संपलं. आता आपल्या मुलांच्या आजोळी जाऊन मुलांच्या सोबत त्यांचं आजोळ आणि आमचं माहेरपण दोन्ही एन्जॉय करतोय. मामाच्या घरचं अधिक मासातील धोंडे जेवण तर झालं, आता माहेरचं धोंडे जेवण कसं होतंय पुढे व्हिडिओमध्ये येणाऱ्या पाहायला भेटेलच. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.